एका विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात प्राध्यापकानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील DS नायडू यांनी विद्यार्थ्यांचा कथित अपमान हा आत्महत्येच्या जवळपास महिनाभर आधी झाला होता, त्यामुळे त्या घटनेला आत्महत्येचं थेट कारण मांडता येत नाही असा युक्तिवाद केला. तसंच त्यांनी विद्यार्थ्याच्या मृत्यूपूर्वी सुमारे 1 तास आधी घडलेली मानसिक तणाव वाढल्याची दुसरी घटनाही न्यायालयाला सांगितली. विद्यार्थ्याच्या हितासाठी काही वेळा शिक्षकांना कठोर भूमिका घ्यावी लागते. अशा प्रत्येक घटनेत फौजदारी कारवाई झाल्यास शिस्त राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. मात्र यावर न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी या युक्तिवादावर टिप्पणी करताना काळ बदलला आहे. आमच्या काळात शिक्षकांकडून मार किंवा कठोर वागणूक सामान्य मानली जात होती, पण आता परिस्थिती बदलल्याचं सांगितलं. एखाद्या विद्यार्थ्याचा वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर अपमान केल्यास त्याचा मानसिकतेवर खोल परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारचं वर्तन स्वीकारार्ह नसल्याचा स्पष्ट संदेश समाजात जाणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सन्मानानं आणि संवेदनशीलतेनं वागणं ही काळाची गरज असल्याचंही न्यायालयानं सांगितलं. तसंच विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचं महत्त्व आणि शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि विद्यार्थ्यांचा सन्मान या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं आवश्यक असल्याचं मतही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.